हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. मी एकदम छान आहे. 2 दिवस गोव्यामध्ये घालवल्यानंतर गोवा आता आपलं आपलंच वाटू लागलं होतं. तर आज आहे आमचा गोव्यामध्ये थर्ड डे. सकाळी पटकन ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो होतो चर्चमध्ये जाण्यासाठी. तर मी आधीच तुम्हाला सांगते, जर तुम्ही चर्चला जाण्याचा प्लॅन करताय गोव्याला गेल्यानंतर, तर स्लीवलेस वगैरे अजिबात घालू नका. कारण स्लीवलेस आणि शॉर्ट्स तिकडे अलाउड नाही आहे. 2019मध्ये आम्ही गेलो होतो, त्यावेळेस असा काहीच नियम नव्हता. पण आता बहुतेक त्यांनी नवीन नियम लागू केले, त्यामुळे मला तिकडे कोणत्याच चर्चमध्ये आत जाता आलं नाही. तर तुम्हाला पण मी तेच सांगेल, जर तुम्ही जाणार असाल तर शॉर्ट्स आणि स्लीवलेस त्या दिवशी अवॉइड करा, ज्या दिवशी तुम्ही चर्चला जाणार असाल. मी जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला स्टेप्सवर पण चढू नाही दिलं. तिकडूनच त्यांनी सांगितलं की स्लीवलेस नॉट अलाउड. मग आम्ही काय तिकडं थोडा वेळ थांबून फोटोज वगैरे काढून निघालो बाहेर दुसरीकडे जाण्यासाठी. कारण की ऊन खूप होतं, तिकडे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण आतमध्ये तर ते जाऊनच देत नव्हते. मग आम्ही बाहेर आलो चर्चच्या तिकडे. कुल्फीवाला थांबला होता, सगळ्यांनी कुल्फी खाल्ली. थोडंसं रेस्ट केला, बसलो आम्ही, कारण की खूप दमलो होतो. आम्हाला ना हे चर्च अजिबात सापडत नव्हतं. भरपूर ठिकाणी विचारून विचारून आम्ही गेलेलो. मग त्यानंतर आम्हाला जायचं होतं फाउंटनेस लेनला. कदाचित हे नाव मी चुकीचं पण घेतलं असेल, पण असंच काहीतरी नाव होतं त्याचं. आणि तिकडे गेल्यानंतर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रंगीबेरंगी घरांचं जे आपण बघतो फोटोज व्हिडिओज, ते लेन आहे हे. तर तिकडे म्हणजे असं काही म्हणजे हे नाही आहे, म्हणजे असं बघण्यासाठी असं काही नाही आहे. हेच असे रंगीबेरंगी घरं आहेत आणि भरपूर चालावं लागतं. तिकडे गेल्यानंतर कुणालनी तिकडचं गोव्याचं फेमस ड्रिंक जे आहे उराक, ते पिलं होतं. तर थोडंसं कडवट टेस्ट होती त्याची. मी तर नव्हतं पिलं, कारण आम्ही कुल्फी खाल्ली होती, त्यामुळे कुणालनी पिलं होतं. तर आम्ही त्या फाउंटनेस लेनमध्ये जात होतो. भरपूर ऊन होतं आणि आम्हाला असं वाटत होतं आत्ता येईल, मग येईल, नंतर येईल. पण आम्ही जेव्हा तिकडे विचारलं की इकडे काय बघण्यासारखं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं हेच आहे इकडे बघण्यासारखं. तर बघण्यासारखं म्हणजे अशी रंगीबेरंगी घरं आहेत आणि प्रत्येक घराच्या बाहेर तुम्हाला हाच बोर्ड दिसेल की फोटोग्राफी नॉट अलाउड, डू नॉट डिस्टर्ब. कारण की ना हे त्यांचे असे पर्सनल घरं आहेत, जिकडे जाऊन आपण फोटोज व्हिडिओज काढू नाही शकत. पण काढले होते आम्ही थोडेफार. आणि तिथे जे वॉचमेन वगैरे असतात ते आपल्याला ओरडत असतात की दंगा नाही करायचा, कारण ते घरं आहेत, त्यामुळे ते आतमध्ये लोकं राहतात आणि त्यांना डिस्टर्ब होत असतं, त्यामुळे. मग थोड्या वेळ तिकडे थांबल्यानंतर तिकडे चालून चालून इतकं दमलो होतो ना, खूप दमलो होतो. कारण आम्ही गाडी चर्चजवळ लावली होती आणि भरपूर लांब चालत आलो होतो. खूप भूक लागली होती. मग चर्चच्या बॅक साईडलाच एक शिवसागर म्हणून हॉटेल आहे. खूप जुनं आणि छोटंसं हॉटेल आहे. तर आम्ही विचारलं होतं 1-2 ठिकाणी की इकडे जेवण कुठं छान भेटेल, फिश कुठं छान भेटेल. तर त्यांनी आम्हाला हे हॉटेल सजेस्ट केलं होतं. तर तिकडे जाऊन आम्ही फिश थाळी, फिश फ्राय, प्रॉन्स मसाला, बिर्याणी असं खाल्लं होतं आणि खरंच जेवण खूप टेस्टी होतं. हॉटेल छोटंसं होतं, पण जेवण खूप टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही गेलो होतो जे फेमस चर्च आहे गोव्याचं तिकडे. ह्या चर्चमध्ये पण सेम सिच्युएशन होती. आतमध्ये जाऊ नाही दिलं होतं मला, कारण मी स्लीवलेस घातलं होतं. मग मी बाहेरच कॅन्डल वगैरे पेटवून ठेवून दिली आणि त्यानंतर मग थोडंफार शॉपिंग केलं बाहेर येऊन. कारण की म्हणजे सेम अगोदर मी आले होते, मी गेले होते ह्या चर्चमध्ये, त्यामुळे मी बघितलेलं आहे. मग बाहेर बऱ्याच म्हणजे लोकांना जाऊन होतं दिलं, त्यामुळे बाहेरच बरेच लोक थांबलेले. मग थोडे पर्स वगैरेची शॉपिंग केली, मॅग्नेट्स वगैरे घेतले आणि तिथून आम्ही डायरेक्ट गेलो होतो डोना पावलाला, जिकडे सिंगम पिक्चरची शूटिंग झाली आहे. आणि इकडं पोचायला आम्हाला इतकं म्हणजे मेहनत लागली आहे, कारण की इकडे आतपर्यंत अजिबात गाडी अलाउड नाही आहे. खूप लांबून आम्ही चालत आलो होतो. इतके पाय दुखले होते, खूप दमलो होतो. ह्या पॉईंटला येईपर्यंत आम्ही म्हणजे खूपच दमलो होतो. एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती. कारण ऑलमोस्ट आम्ही संध्याकाळीच पोचलो होतो तिकडे, दिवसभर असं फिरून चर्चला वगैरे जेवण वगैरे करून. पण इकडे पोचायचं म्हणजे खूपच कठीण होतं, कारण की खूप लांब चालत आम्ही गेलो होतो. त्यानंतर आम्ही तिकडून मग आम्हाला जायचं होतं वॅगेटार बीचला. तर डोना पावलापासून वॅगेटार बीच खूप लांब होतं. ऑलमोस्ट आम्हाला अंधार झाला होता, खूप अंधार झाला होता तिथं पोचेपर्यंत. पण आम्ही कसंबसं पटकन गेलो तिकडे, थोड्या वेळ थांबलो आणि मग लगेच आम्हाला हॉटेलवर पण जायचं होतं. आणि बीचवर अंधार होता, पण बरीच गर्दी होती, बरेच लोक होते. आणि संध्याकाळच्या वेळेला कसं ऊन पण थोडं कमी असतं, त्यामुळे मग आम्ही बीचला संध्याकाळच्या वेळेलाच ठरवलं होतं की संध्याकाळी जाऊया. आणि लाटा खूप
जास्त येत होत्या, तरी पण थोड्या वेळ आम्ही तिकडे थांबलो, फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग आम्हाला जायचं होतं आज टिटोज लेनला. जे की म्हणजे खूप एक्सायटेड होतो आम्ही, पण आम्ही ना फार दमलो होतो. दिवसभर फार लांब लांब ट्रॅव्हल झालं होतं, कारण बरंच लांब होतं. डोना पावला, मग ते चर्च, फाउंटनेस लेन वगैरे तिकडे भरपूर चालणं झालं होतं. मग एनर्जी थोडी डाऊन होती, पण तरी पण आम्ही पटकन रेडी झालो हॉटेलला येऊन. आणि जे रूफटॉप आहे आमचं हॉटेलचं, तर आम्ही तिकडे गेलो होतो थोड्या वेळासाठी बघायला, की म्हणजे काय मेन्यू वगैरे आहे, गर्दी वगैरे आहे का. तर गर्दी तर अजिबात नव्हती आणि रूफटॉप खरंच खूप छान होतं. आणि असं वाटत होतं की इकडेच बसावं, कुठेच जायला नको, इकडेच बसून निवांत जेवण करावं, कारण एवढी दमणूक झाली होती. पण मग टिटोज लेनला तर जायचंच होतं, कारण की टिटोज लेन खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे आणि एकदा एकदा तरी एक्सपिरियन्स करण्यासारखं आहेच. तर टिटोज लेनला तर गेलंच पाहिजे. मग आम्ही तो थकवा थोडा साईडला ठेवला आणि प्रिपेअर केलं, स्वतःला रेडी वगैरे झालो. वरती जाऊन खाली आलो आम्ही आणि मग आम्ही गेलो होतो टिटोज लेनला. तर टिटोज लेनला ना क्लब वगैरे आहे. आम्ही बरीच चौकशी केली होती, कारण आम्हाला फॅमिली क्लबमध्ये जायचं होतं, जिकडे चिल्ड्रन्स अलाउड असतील, कारण की बरेच क्लबमध्ये चिल्ड्रन्स अलाउड नसतात. तर मग आम्ही थोड्याफार क्लबमध्ये चौकशी केली होती की जिकडे चिल्ड्रन्स अलाउड असतील, आणि हे आहे टिटोज लेन. जिकडे आत्ता तर काही गर्दी वाटत नव्हती, कारण आम्ही 8-9 वाजता गेलो होतो तिकडे. तिकडे 12-1 नंतर गर्दी स्टार्ट होऊन जाते. तर आम्ही असं ठरवलं होतं की टिटोज लेनमध्ये जायचं आणि तिकडे थोडंफार डान्स वगैरे करून क्लबमध्ये मग आम्ही जेवण वगैरे तर तिकडे आम्ही करायचा प्लॅन नव्हता केला. फक्त आम्हाला एकदा एक्सपिरियन्स करायचं होतं, त्यामुळे आम्ही गेलो होतो. तर बऱ्याच म्हणजे बघितल्यानंतर आम्ही एक क्लब फायनल केला. त्या क्लबमध्ये आम्ही एंट्री केली पेमेंट वगैरे करून. ते लोक आपल्याला एक बँड देतात, ते बँड घालून आपल्याला आतमध्ये जायचं असतं. तर गोव्याला गेलो आणि टिटोज लेनला नाही गेलो असं होणारच नाही, असं म्हणजे नकोच व्हायला कोणासोबत पण. जायलाच पाहिजे एकदा तरी, म्हणजे वन टाईम एक्सपिरियन्ससाठी छान आहे. कारण की गोव्याला नाईट लाईफच खरी आहे. नाईटला फार मजा येते, बीचवर वगैरे खूप जास्त मजा येते. आम्हाला तर खूप मजा आली होती. क्लबमध्ये पण आम्ही फर्स्ट टाईमच गेलेलो, कारण ह्या अगोदर आम्ही कधी क्लबला वगैरे गेलो नव्हतं. तर म्हटलं चला जाऊयात, आता आलोच आहे गोव्याला तर. तर बँड वगैरे घालून आम्ही एंट्री केली. आम्ही फॅमिली क्लबमध्ये गेलो होतो, जिकडे क्राऊड कमी होता आणि पूल क्लब होता. खाली पण म्हणजे सिटिंग अरेंजमेंट होती, पण खाली कपल्स वगैरे असे सगळे होते, गर्ल्स बॉईज. त्यामुळे आम्ही गेलो होतो वरती फॅमिली सेक्शनमध्ये. फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन आहे वरती, तर आम्ही तिकडे गेलो होतो. आणि साऊंड इतका जोरात होता ना, की आवाज इतका जोरात होता गाण्यांचा, की पाय ऑटोमॅटिक म्हणजे थिरकायला लागलेले. डान्स करायची इच्छा होत होती. मग आम्ही बराच डान्स केला तिकडे, बराच वेळ एन्जॉय केला. स्टार्टर वगैरे घेतलं होतं, मॉकटेल्स वगैरे असं घेतलं होतं आम्ही. आणि मग त्यानंतर आम्ही तिकडून जेवण तर आम्ही इकडे करणार नव्हतो. आम्ही जस्ट थोडाच वेळ तिकडे 1-1.5 तास आम्ही तिकडे थांबलो होतो, कारण आवाज खूप जास्त होता आणि मग पोरांना इतका आवाज चांगला नाही आहे. त्यामुळे आम्ही 1च तास थांबलो होतो तिकडे, जास्त नाही थांबलो. गर्दी पण नव्हती आणि गर्दी 12 नंतर स्टार्ट होते, म्हणून आम्ही लवकरचाच टाईम सिलेक्ट केलेला की बाबा लवकर जाऊयात आणि मग आपल्याला एन्जॉय करता येईल मस्त. तर आम्ही सगळ्यांनी अगोदर आम्ही ना वरतीच डान्स करत होतो, कारण थोडं कम्फर्टेबल नव्हतं वाटत. नंतर मग आम्ही तिकडे कम्फर्टेबल झालो, तर मग डान्स वगैरे केला. आणि डान्स फ्लोअरला चिल्ड्रन्स अलाउड नव्हते. चिल्ड्रन्सला आपण वरतीच ठेवायचं, डान्स फ्लोअरला तर घेऊन जायचं अलाउड नव्हतं. मग आम्ही वरतीच डान्स करत होतो. मग थोड्या वेळासाठी आम्ही कुणाल बोलला चला आता आलोच आहे, तर थोड्या वेळ खाली पण डान्स करूया डान्स फ्लोअरला, कारण खाली खूप छान वाटत होतं. एकदम मस्त असं साऊंड, तिकडे खाली जास्त आवाज येत होता. मग आम्ही थोड्या वेळ खाली जाऊन डान्स केला आणि मग तोपर्यंत पोरांना वरती ठेवलेले डान्स फ्लोअरला, तर त्यांना अलाउड नव्हतं. डान्स वगैरे केल्यानंतर आम्ही ग्रुप डान्स केला चौघांनी मिळून पोरांसोबत, कारण पोरांना पण थोडं अनकम्फर्टेबल होत होतं. ॲक्च्युली खूप लेट झाला होता, 11-12 वाजले होते. मग त्यांना भूक पण लागलेली. मग आम्ही थोडा वेळ तिकडे डान्स करून लगेच आम्ही गेलो होतो बागा बीचला, कारण ह्याच्या आदल्या दिवशी पण आम्ही बागा बीचला गेलो होतो. म्हणजे फर्स्ट डेला आम्ही बागा बीचला गेलेलो ना, तर त्यावेळेस आम्हाला बागा बीचला फार आवडलं होतं आणि जेवण पण खूप टेस्टी होतं. तर मग म्हटलं आम्ही इकडे क्लबला थोडा वेळ टाईम स्पेंड करून बागा बीचलाच आपण जेवण करूयात.
तर मग आम्ही बागा बीचला गेलो. तर बागा बीचला पण खूप मस्त शांत वाटत होतं, कारण 10 वाजता सगळीकडचं साऊंड म्हणजे बीचवरचे सगळे साऊंड बंद होऊन जातात. अलाउड नसतं म्हणजे 10 नंतर साऊंड, पण जेवण वगैरे 2-3 वाजेपर्यंत चालू असतं. तर मग आम्ही बागा बीचला बसलो, जेवण ऑर्डर केली. कायरव आणि पर्निका मस्त त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये येऊन खेळत होते, कारण बीच ऑलमोस्ट रिकामा झाला होता, जास्त गर्दी नव्हती. आम्हाला 12 वाजले होते, 11:30-12 वाजले होते जेवायला जायला. तर आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं, जेवण केलं आणि बराच वेळ बसलो होतो बीचवर. खूप छान वाटत होतं. जास्त गर्दी नव्हती, जास्त क्राऊड नव्हता, रिकामं झालं होतं बीच. शांत वातावरण होतं, फक्त लाटांचा आवाज येत होता. समोरच बीच होता. तर रात्री 12-1 वाजता पण बीचवर इतकी रौनक बघून इतकं मस्त वाटत होतं, असं वाटतं जायलाच नको हॉटेलला. आणि बराच वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या आणि मग 1 वाजले होते आम्हाला निघेपर्यंत. तर 1 वाजता मग आम्ही निघालो तिकडून, कारण आम्हाला नेक्स्ट डे आमचा लास्ट डे होता गोव्यामध्ये. आणि मग आम्ही सगळं प्लॅनिंग केलं की नेक्स्ट डेला कुठे जायचं आहे, कसं निघायचं आहे, कारण आमची फ्लाईट पण होती. तर ते सगळं प्लॅनिंग केलं आणि मग आम्ही 1 वाजता हॉटेलला जायला निघालो. तर हे रात्रीचा व्ह्यू आहे बागा बीचचा. 1 वाजता पण असं वाटत नव्हतं की बाबा 1 वाजलेत, कारण बरेच लोक होते, कोणी डान्स करत होतं, कोणी भरपूर एन्जॉय करत होते सगळेजण. खूप जास्त मजा आली. आम्ही तर आमचा 3rd डे इन गोवा फुल एन्जॉय केला. आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.